हे दृश्य आपण पाहतोय। भाजपकडून हा मोर्चा सुरू झालेला आहे। वरळीतील जांभोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत या मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आले। महिला आरक्षण विधेयकावरून हा वाद जो आहे तो चांगलाच पेटलेला आहे आणि वरळी डोमपर्यंत हा मोर्चा निघालाय। मोठ्या प्रमाणात यात हे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। मोठ्या वाहतूक कोंडीचा देखील फटका या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय। मात्र जोरदार घोषणाबाजी हातात फलक घेत सध्या हा मोर्चा निघालेला आहे। हे दृश्य वरळीतील पाहतोय। महिला आरक्षण विधेयकावरून जो वाद पेटलेला होता, हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे। वरळी डोमपर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी झालेत। मात्र रहदारीचा हा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील आपण पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपण पाहतोय। रवींद्र चव्हाण हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महिला आरक्षण विधेयकावरून भाजपचा महाविकास आघाडीच्या विरोधात हा भव्य असा मोर्चा निघालेला आहे आणि ज्यांनी रंग बदलले त्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे, अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। नारी शक्तीचा अपमान काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी केलेला आहे आणि त्यामुळे देशामध्ये संतप्त वातावरण महिलांमध्ये निर्माण झालंय आणि त्यामुळे जन आक्रोश मोर्चा आज महाराष्ट्र मुंबईतील महिला एकत्रित येऊन आज या ठिकाणी काढतायत आणि काँग्रेसला त्या ठिकाणी जाब विचारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। माझ्या माता भगिनींना, आया बहिणींना जर हक्काचं आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत मिळणार होतं तर त्याला विरोध करण्याचं कारण काय? जी कारणं समोर दाखवली जात आहेत ना, त्याचा उल्लेख मी एवढाच करीन, जशी कारणे दाखवा नोटीस असते ना, तसं कारणे दाखवा उपक्रम हा काँग्रेसचा आहे। तकलादू कारण समोर करतायत आणि म्हणून केवळ माता भगिनींना आरक्षण मिळू नये या एका दुष्कृत्याचा परिचय म्हणजे काँग्रेसचा निर्णय। त्या विरोधात जनक्षोभ आहे, तो जनक्षोभ या मोर्चातून दिसतोय। आता रस्त्यावर या बघा काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? काँग्रेसची दुतोंडी भूमिका, दुटप्पी भूमिका। काँग्रेसची भूमिका जी आहे दुतोंडी आहे असं सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी